केल्याशिवाय सुट्टी नाही। आता देव जरी राहिला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं, मराठे दंड तो तयार आहेत। गेल्या 4 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहेत। मराठा आरक्षणाला कुणबी नोंदींच्या आधारावर ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली, पण खुद्द जरांगे पाटील यांच्या कुणबी नोंदी आढळल्या नाहीत। इतकंच नाही तर जरांगे पाटील यांनी ज्या अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले त्याच गावात आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कुणबी नोंदी आढळल्या नाहीत। आपण जे बोलले वडी काळ्या नंतर अंतरवली सराटी साष्टे पिंपळगाव या गावांमध्ये या नोंदी सापडलेल्या नाहीत आणि एक भांबिरी। त्याची काही तपासणी झाली? हो, सर्व तपासणी आम्ही केलीत। उदाहरणार्थ खासरा पाहणी पत्रक असेल, आमचे जुने सातबारा असतील, पोलीस पाटलांचा रेकॉर्ड आहे, जनगणना रजिस्टर असतं ते बघितलं, नमुना 33-34 सुद्धा आम्ही बघितलेला आहे, तथापि दुर्दैवाने तिथे सापडलेले नाही। ज्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गेल्या 4 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे तिथे केवळ 127 नोंदी सापडल्या आहेत। त्या आधारे 403 जणांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत। साष्टे पिंपळगाव, भांबिरी, वडी काळ्या आणि अंतरवाली इथं आंदोलन केले। मला वाटतं इथं कुठंच नाहीत, पण त्या विषयावर येताच कमू आम्हाला नको बी। जेव्हा मिळतील तेव्हा घेऊ, मिळाल्या तर 100% घेऊ, नाही मिळाल्या तर मनापासून समाधानी लोकांच्या लेकराला मिळालेत पत्र। याच्यात तुमची सुद्धा कुणबी नोंद आढळून आलेली नाही। तुम्ही त्याची विचारलं बा, मी म्हणतो आता सापडलं ना त्याला मी काय करू? आता ती मिळाली तर घेऊ ना आम्ही, आमचं त्या तहसीलदाराचं दार, पण नाही मिळाली तर आम्ही समाधानी आहेत ना, आम्ही इंचभर हटत नाहीत ना। आमच्या चेहऱ्यावर काही दिसतंय का आमचे नाही मिळाल्यामुळे? जाऊ द्या बाबा, लोकांचं कल्याण झालं, मग आपलं काय? अरे आपले भाऊच समाज आहे, मायबापच समाज आहे, त्यांना मिळालं आम्ही खुश। मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या खुद्द जरांगे पाटील यांना आरक्षण मिळणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।